शहरातील शिरपूर फर्स्ट संस्थेनं खासदारांच्या पगारवाढीला विरोध करत भीक मागो आंदोलन पुकारत शिरपूर प्रांताधिकारी डॉक्टर शरद मंडलिक यांना निवेदन दिले। एकीकडे शेतकऱ्यांना पिकाला भाव मिळत नाही, शेतीसाठी लागणाऱ्या औषधांवर भरमसाठ कर लावला जातोय, विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ होत नाहीत, कर्मचारी कामगार पगारवाढीसाठी आंदोलन करावे लागतंय। मात्र देशातील खासदारांच्या पगारात 24% वाढ करणं योग्य नसल्याचं निवेदनातून स्पष्ट करत खासदारांच्या पगारवाढीला विरोध करत झालेली वाढ रद्द करावी अशी मागणी शिरपूर फर्स्ट संघटनेनं प्रांताधिकारी कार्यालय परिसरात भीक मागो आंदोलन केलं। तसेच प्रांताधिकारी कार्यालयात प्रांताधिकारी डॉक्टर शरद मंडलिक यांना निवेदन देण्यात आले। या प्रसंगी राज सिसोदिया, हंसराज चौधरी, पंकज मराठे, नयन मराठे आदी शिरपूर फर्स्टचे पदाधिकारी व नवीन कार्यकर्ते उपस्थित होते। नुकताच लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये एक प्रस्ताव पारित करण्यात आला की राज्यसभेतील आणि लोकसभेतील खासदारांचा पगार 24% वाढ करण्यात आला। खासदारांच्या आनंदाची बातमी मिळाली। कुठलंही आंदोलन न करता, कोणत्याही जनतेला विश्वासात न घेता खासदारांना सरसकट 24% त्यांच्या पगारामध्ये वाढ करण्यात आली। तर आमचा प्रशासनाला प्रश्न आहे की करोडोंची गाडी, अब्जाधीशांचा त्यांचा बंगला, अगणित संपत्तीचे मालक असलेले आणि स्वतःला जनतेचे सेवक म्हणणाऱ्या खासदारांच्या पगारात शासनाला वाढ करण्याची गरज काय पडली? एकीकडे आपण बघितलं तर शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भाव नाहीये, कापसाला भाव नाहीये, शेतकरी कर्जमाफीसाठी रोज आत्महत्या करतोय। एवढे सगळे प्रकरण असताना सामान्य विद्यार्थ्याला परीक्षा शुल्क माफ होत नाही, स्थानिक कॉन्ट्रॅक्टदारांना अजूनही त्यांनी केलेल्या कामाचा त्यांना अजूनही बिल त्यांचे पास होत नाही। असे इतके अगणित प्रश्न असताना, प्रश्न असताना, पगार नसताना, शासनाकडे पैसा नसताना तर 24% खासदारांच्या पगारामध्ये वाढ का गेली? तर ही पगार वाढ जी झाली ती तात्काळ रद्द झाली पाहिजे। आणि यासाठी आम्ही शिरपूर फर्स्टच्या वतीने शिरपूरमध्ये गोरगरीब खासदारांसाठी दानपेटी उपलब्ध केलेली, त्यामध्ये शक्य असेल ते जनतेने 2 रुपये 10 रुपये टाकून आम्ही दानपेटीने दान जमा करणार आहोत। आणि कुठल्याही भारतातील खासदाराला 543 लोकसभेमधील कोणत्याही खासदाराला जर अजूनही पगार कमी पडत असेल तर त्यांनी कृपया आम्हाला संपर्क साधावा। आम्ही दानपेटीतून जमा केलेले 5 रुपये 10 रुपये आम्ही अजून त्यांना जर पगार कमी पडत असेल तर ते पैसे आम्ही त्यांना सुपूर्द करणार आहोत। आणि याच विषयाचं निवेदन आम्ही आज शिरपूरच्या माननीय प्रांताधिकाऱ्यांना दिलं की शासनापर्यंत तुम्ही आमच्या भावना पोहोचवा। ही 24% निषेधार्थ पगारवाढ जी झालेली ती लवकरात लवकर रद्द झाली पाहिजे।